व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. तामिळनाडू आणि आता पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे मित्रांनो. पश्चिम बंगालमध्ये 2 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. त्यातला एक टप्पा पूर्ण झालेला आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यातलं मतदान हे 29 तारखेला होणार आहे आणि त्यानंतर 4 मेला या पूर्ण निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये 152 जागांवरती जे उमेदवार उभे होते त्यांच्यासाठी मतदान झालं आणि यावेळेस विक्रमी मतदान झालेलं आहे. म्हणजे दुपारी जवळपास 3 वाजेपर्यंत 85% मतदान झालेलं होतं आणि संध्याकाळी मतदान जेव्हा संपलं तेव्हा हा आकडा 92% वर गेलेला आहे. म्हणजे हे विक्रमी मतदान झालेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये. यामागे खूप मोठी रणनीती आहे. कसली रणनीती? तर पश्चिम बंगालमधून, कलकत्त्यामधून, देशभरामध्ये जे बंगाली विखुरलेले आहेत ना, ते सगळेच्या सगळे बहुतांश ट्रेनने, बसने, विमानाने आपापल्या मतदारसंघात पोहोचले आणि त्यांनी मतदान केलेलं आहे. यात आणखी एक दुसरा फॅक्टर आहे. जवळपास लाखो बोगस मतदार जे होते, जे मृत आहेत किंवा जे सोडून गेलेले आहेत, त्यांचं सुद्धा नाव मतदार यादीमध्ये होतं. मात्र SIR करण्यात आल्यामुळे लाखोंच्या वर हे बोगस मतदार कमी करण्यात आलेले आहेत. तिसरं एक महत्वाचं कारण म्हणजे की याआधी काही महिला या बुरखा घालून यायच्या, 2-2, 3-3 वेळा मतदान करायच्या. मात्र यंदा त्यांची आयडेंटिटी तपासली गेलेली आहे. बुरखा वर करून त्यांचा चेहरा देखील स्कॅन करण्यात आलेला आहे आणि तो स्कॅन झालेला चेहरा सिस्टीमला जोडण्यात आलेला आहे. 152 मतदारसंघांमध्ये जो चेहरा फिरत होता बुरखा घातलेल्या महिलांचा. विचार करा तुम्ही, यांनी टेक्नॉलॉजीचा किती वापर केलेला आहे. त्यामुळे बोगस मतदान पण कमी झालेलं आहे. बरं, आता एक प्रश्न असा अनेकांना पडू शकतो की जर लाखो मतदार SIR मुळे बाहेर पडलेले आहेत, इतक्या महिलांना जर इतकं स्ट्रिक्टली चेक केलं गेलंय आणि हे महिला निवडणूक अधिकाऱ्यांकडून केलं गेलेलं आहे, त्यासाठी स्पेशल टीम नियुक्त केल्या होत्या महिला अधिकाऱ्यांच्या, मग असं असतानाही इतकं विक्रमी मतदान कसं काय झालं? तर मतदान विक्रमी होण्यामागचं कारण हे आहे की अनेक जण जागृत झालेले आहेत. तिथला जो हिंदू आहे त्या हिंदूला आता ही गोष्ट जाणवलेली आहे की ममता परत जर निवडून आली तर या पश्चिम बंगालचा पुरता नर्क होऊन जाईल. म्हणजे आता सध्या फक्त त्यांनी बांगलादेश घोषित करणंच बाकी ठेवलेलं आहे. डायरेक्ट ऍक्शन डे सुद्धा होऊ शकतो आणि यावर कहर म्हणजे ममता बॅनर्जी यांनी ज्या दिलेल्या धमक्या आहेत ना, त्यांचा फार परिणाम झालेला आहे. गेल्या वेळेस स्वतःचा पाय तोडून घेतला होता आणि सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन ममता बानो निवडून आल्या होत्या. सुवेंदू अधिकारी यांनी पूर्ण जोर लावला होता आणि 70च्या वर सीट आलेल्या होत्या. यावेळेस देखील सुवेंदू अधिकारी यांनी जोरदार मुसंडी मारलेली आहे. 152 जागा ज्या होत्या विधानसभेच्या पश्चिम बंगालच्या, त्यापैकी जवळपास 125 जागा NDA जिंकणार आहे असं सुतोवाच खुद्द सुवेंदू अधिकारी यांनी करून टाकलं आणि राजकारणामध्ये एकच खळबळ निर्माण झाली. ममताच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे मित्रांनो. मध्यंतरीच आपण एक व्हिडिओ बघितला महाप्रपंच या YouTube चॅनलवर की ममता बानो कशी पागल झालेली आहे, तिच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, ती शिव्या देत सुटलेली आहे. ती तर सरळच बोलली होती की तृणमूल जर राहिली तर आपण पुन्हा भेटूया. म्हणजे ममताला सुद्धा कॉन्फिडन्स आहे की यावेळेस आपण हारणार आहोत. ममतापेक्षाही जास्त कॉन्फिडन्स जर कोणाला असेल TMC हरण्याचा तर तो आहे भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक श्री 1008 1,01,008 राहुल गांधी उर्फ पप्पू. कारण या पप्पूचं म्हणणं असं आहे की ममता टक्कर देऊ शकत नाही. बरं, यांचेच काही चेले चपाटे राहुलचे ते सुद्धा म्हणायला लागलेले आहेत की यंदा पश्चिम बंगालमध्ये
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीएच निवडून येणार आहे. मोदी नावाचं वादळ सध्या पश्चिम बंगालमध्ये घोंगावतंय. रात्रीच्या रोड शोज मध्ये सुद्धा, रॅलीज मध्ये सुद्धा हजारो लाखो बंगाली हे मोदींच्या स्वागतासाठी दुतर्फा उभे आहेत. कशामुळे ही लोकप्रियता आहे? कशामुळे? कारण काम करून दाखवलेलं आहे, विकासाभिमुख काम करून दाखवलेलं आहे. आतापर्यंत मोदींनी जे डिसिजन्स घेतलेले आहेत किंवा जे कामं केलेली आहेत ती कामं लोकांपर्यंत पोहोचली आहेत तिकडे पश्चिम बंगालमध्ये, आणि त्यांचे डोळे उघडलेत. त्यांना हे कळून चुकलेलं आहे की इथे जर रोजगार निर्मिती करायची असेल, नवीन नवीन उद्योगधंदे आणायचे असतील, इन्फ्रा उभं करायचं असेल तर आता एनडीए शिवाय पर्याय नाहीये. कारण ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचा पुरता खेळखंडोबा करून ठेवलेला होता. ज्या वयामध्ये मुलांच्या हातामध्ये वह्या पुस्तकं असायला पाहिजे त्या विशिष्ट समाजाच्या, शांतिप्रिय समाजाच्या मुलांच्या हातामध्ये बॉम्ब्स होते, बॉम्ब्स. त्यांना बॉम्ब बनवायचं प्रशिक्षण ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेलं होतं. विचार करा, अख्खी पिढी बर्बाद केली ह्या बाईने. अनेक जण आपल्या महाराष्ट्रातही असे आहेत जे या ममता बानूला दीदी म्हणतात. उद्धव ठाकरे त्यातलेच, भोंगा तर आहेच. आणि या दोघांचंही म्हणणं असं आहे की आमचा ममताला पाठिंबा आहे. हे लोक किती रसातळाला जाणार आहेत अजून, हे कोणत्या थराला जाणार आहेत अजून या हिरव्या मतदारांसाठी. यंदा जर ममता हरली तर बघा, ममतापेक्षा जास्त धिंगाणा महाराष्ट्रामध्ये हे लोक घालणार. ईव्हीएमच्या नावानं, SIRच्या नावानं परत काहीतरी खुसपट काढणार आणि निवडणुकीमध्ये घोळ झालेला आहे, वारे बाप पैशांचा वापर करण्यात आलेला आहे, असा हा यांचा रडीचा डाव परत एकदा चालू होऊन जाईल. मध्ये यांनी वेगळाच एक वाद निर्माण करून ठेवला ममता बॅनर्जीने. काय तर म्हणे, एनडीए सरकार जर पश्चिम बंगालमध्ये आलं तर हे लोक तुम्हाला मासे खाऊ देणार नाहीत. खरं तर पश्चिम बंगाल किंवा बंगाली लोकांचं मुख्य अन्न हे मासे आहे. कोकणातही अनेक जण चवीने मासे खातात, देशभरामध्ये अनेक जण खातात ना. म्हणून काय सगळीकडे बंद झाले का मासे? बिहारमध्ये बंद झाले का? युपीमध्ये बंद झाले? महाराष्ट्रात बंद झाले? कोकणात बंद झाले? नाही. मग ही अफवा पसरवायची कशासाठी? तर लोकांच्या मनामध्ये भीती घालायची की बघा बघा, एनडीए जर जिंकली तर तुमचे मासे खाणे बंद होईल. मात्र भाजपनं यावर पलटवारच करून टाकला. भाजपच्या मंत्र्यांनी स्वतः मासे खात असतानाचे त्यांचे व्हिडिओज आणि पोस्ट व्हायरल करून टाकल्या आणि लोकांना दाखवून दिलं की आम्ही तुमच्या खानपानाच्या विरोधात नाही आहोत. ममता बानूनं जे अराजक पसरवलेलं आहे आम्ही त्या विरोधात आहोत. आणि हे पटवून देण्यामध्ये बऱ्यापैकी यश एनडीएला आलेलं दिसतंय मित्रांनो डोळ्यांसमोर. विचार करा, 152 पैकी जर 125 सीट्स याच पहिल्या टप्प्यामध्ये जर एनडीएने मिळवल्या तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जे मतदान होणार आहे तेव्हा यांना बहुमत मिळवण्यासाठी अशी किती संख्या लागेल? 40 एक फक्त. 40 पण खूप झाली, खूप झाली. अंदाज असा आहे की 175 ते 180च्या आसपास एनडीए नक्की जाणार आणि 4 मे ममता गई हे घोषवाक्य खरं ठरणार आहे. मित्रांनो, ममता बॅनर्जी यांनी नुकतंच एक विधान केलेलं आहे की मला खुर्चीचा हव्यास नाहीये. बघा हा डबल ढोलकी कशी वाजते. ममताचं म्हणणं असं आहे की मला खुर्चीचा मोह नाही, माझं लक्ष आता दिल्ली आहे. हे उद्धव ठाकरेंसारखंच बोलणं आहे. बीएमसी सांभाळता येत नाही तुम्हाला आणि भोंगा राऊत म्हणतो की उद्धव ठाकरे पीएम मटेरियल आहे. मग ममता कोण आहे? मग राहुल गांधी कोण आहे? मग शरद पवार कोण आहे? उद्धव ठाकरे जर पीएम मटेरियल असतील तर मग ह्या लोकांनी काय भांडी घासायची का आता? खरं तर वेळ ह्या सगळ्यांवर तीच आलेली आहे भांडी घासण्याची. त्याचं कारण एक आहे, मोदींचा द्वेष करता करता, एनडीएचा द्वेष करता करता, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचा द्वेष करता करता ही सगळी इंडिया आघाडीची खरकटी माणसं, खरकटे नेते देशद्रोही कसे बनले, कधी बनले यांचं ह्यांना सुद्धा जाणवलं नाही. पण लोकांना हे दिसतंय, लोकांना हे जाणवत होतं आणि म्हणूनच हे सगळेच्या सगळे सटासट तोंडावर आपटतायत. राहुल गांधी यांनी तर स्पष्टच सांगितलं होतं की ममता बानूनं जर सुरळीत राज्य चालवलं असतं, विकासाभिमुख कामं केली असती
तर भाजपला शिरकाव करता आला नसता. ही ऍक्च्युली राहुल गांधी याच्यासाठी लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. तुझे कार्यकर्ते, तुझे पदाधिकारी काय तिथे गोट्या खेळत होते पश्चिम बंगालमध्ये? त्यांना कॅम्पेन नाही करता आलं? पण राहुल गांधी याने ममता बानोवर जास्त टीका टिप्पणी नाही केली. त्याचं कारण आहे, कारण ममता बानो ही इंडी आघाडीचा घटक आहे. उगीच नंतर परत आपल्याला पुढे जाऊन या गोष्टीचा त्रास होऊ नये याची काळजी, पुरेपूर काळजी या पप्पूनं घेतलेली आहे. मात्र टीका करायला तो अजिबातच विसरलेला नाही. कदाचित राहुल गांधी म्हणजेच पप्पूचं हे विधान ऐकून ममता जागच्या जागी आणखी चरफडली असेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? 4 मई ममता गई हे जे घोषवाक्य आहे हे सत्यात उतरेल? यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, काय होतं ना, ममता बानोने पश्चिम बंगालची डेमोग्राफी चेंज व्हावी यासाठी पुरेपूर प्रयत्न केलेले आहेत आणि असलेच फालतू प्रयत्न, दळभद्री दलिंदर प्रयत्न आपल्या राज्यामध्ये सुद्धा होत आहेत. आणि ते देखील याच पश्चिम बंगालच्या धर्तीवर ममता बानोच्या सहाय्यानेच आपल्याकडचे नेते करतायत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये नाव घेऊन आम्ही बोललेलो आहोत. आता परत एकदा नाव घेण्याची गरज नाहीये, तुम्ही ओळखून घ्याल. कमेंटमध्ये तुम्हाला जर नाव ओळखता आलं तर नक्की लिहा. हिंट म्हणून सांगतो तुम्हाला, बेहराम पाड्यामध्ये जे बांगलादेशी घुसखोर राहत होते ना झोपडपट्ट्यांमध्ये, त्या झोपडपट्ट्या तोडण्यासाठी बुलडोझर जेव्हा गेले तेव्हा आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांनी ते बुलडोझर अडवलेले होते. यांनी त्या झोपडपट्ट्या, त्या घुसखोरांच्या घरांना पाडू दिलेलं नाही. का? तर वोट बँक. आणि ह्यांचा आका कोण आहे? ह्यांचा आका कोण आहेत? ही सगळी हिरवी चादर अंगावर घेऊन मिरवणारी लोक. यांना हेच हवं आहे की महाराष्ट्राची अवस्था देखील पश्चिम बंगाल सारखीच व्हावी आणि असंख्य हिंदूंच्या प्रेतांवर यांचं राजकारण चालावं. असंख्य हिंदूंच्या खुनावर, हत्येवर यांची राजकीय पोळी भाजली जावी, ही यांची महत्वाकांक्षा आहे. मात्र यंदा देशातला नागरिक जागरूक झालेला आहे, तेव्हा पश्चिम बंगालमध्ये उलटफेर होऊ शकतो हे पण नाकारता येत नाही. मित्रांनो, या बाबतीमध्ये आपलं मत कमेंटमध्ये निश्चित कळवा. मित्रांनो, आमचा कमेंट बॉक्स तुमची आतुरतेने वाट बघत असतो तुमच्या मताची, तेव्हा कमेंट्स करायला सुरुवात करा. जाता जाता विनंती आहे मित्रांनो, आपण ज्याप्रमाणे कर्कग्रस्त रुग्ण, त्यांचे औषध उपचार, त्यानंतर त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीतले जे नातेवाईक आहेत त्यांच्या जेवणाची सोय, विद्यार्थ्यांचं शिक्षण, शेतकरी राजा त्याचं कुटुंब यांना जे सेवा देत आहोत, त्याचप्रमाणे एक नवा संकल्प आपण करत आहोत. तो म्हणजे मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करायची. पाण्याच्या बाटल्या आपण जशा विकत घेतो तशा आपल्याला ऑक्सिजनच्या बाटल्या घ्यायच्या नाहीयेत. पुढच्या पिढीसाठी, स्वतःसाठी निसर्गाचा समतोल राखावा यासाठी सामाजिक जबाबदारी, सामाजिक जाणीव म्हणून या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. तुम्ही फक्त आम्हाला झाड आणि कुंपण लावण्यासाठीची मदत करा. त्याचं संगोपन आजीवन करण्याचा निर्धार आपण केलेला आहे आणि यात कसलीही कमतरता असणार नाही याची ग्वाही परिवार देत आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं ते निश्चित द्या. मित्रांनो, पुढे या आपल्या पुढच्या पिढीसाठी, त्यांच्या भविष्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.